या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। आज मीरा भाईंदरमध्ये मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे आज मीरा भाईंदरमध्ये येत आहेत आणि त्यांची आज इथे जे विधानसभा कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येत आहे आणि त्यानंतर ते एक उद्घाटन झाल्यानंतर इथे एक सभा घेणार आहेत आणि त्या सभा घेऊन ते लोकांना इथे संबोधित करणार। याचं कारण असं की गेल्या आठवड्यातच एक इथे असं जे मोर्चा काढण्यात आला होता मराठी बांधवांकडून, मात्र त्या मराठी बांधवांना कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती आणि धरपकड झाली होती आणि त्याच अनुषंगाने तुम्ही पाहू शकता तर मोठ्या प्रमाणात इथे महिला असतील पुरुष असतील हे इथे दाखल झालेले आहेत आणि आज ते राज ठाकरे स्वतः इथे संबोधित करणार आहेत। आता पाहणं उत्सुकतेचं ते नेमकं कोणावर तोप डागणार हे पाहणं। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, आज तुम्ही सभेला आल्या आहात, काय सांगाल? काय बोलता? जे माणसं उभे आहेत त्यांना विनंती आहे की तिथे जागा आम्हाला खूप आनंद होतोय सभेला येऊन। आम्ही त्यांचीच वाट बघतोय, आम्ही दुपारपासून बसलोय तिथे त्यांची वाट बघत। आता येतात आहे लवकरच। डीजे ऑपरेटर आणि एलईडी ऑपरेटरच्या समोर जी गर्दी झाली आहे ती आम्हाला खूप आनंद होतोय। राजसाहेब आमचं वाघ येणार आहेत भाईंदरमध्ये, त्यामुळे आम्ही दुपारपासून त्यांच्या आतुरतेने वाट पाहतो। उजव्या साईडला फार मोठी गर्दी झालेली आहे। आज राजसाहेब येतात आहे, आमचं देवदत्तच आहे ते आणि आम्हाला आज अजून काय शिकता येईल त्यांच्याकडे। साहेब कधी येतात त्याची वाट बघत आहोत। जेव्हा मोर्चा काढण्यात आला होता तेव्हा धरपकडमध्ये तुम्हाला सुद्धा पोलिसांनी पकडलं होतं, आज तुम्हाला काय त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तेव्हा असं तेव्हा आता अभिमानच वाटला की मराठीसाठी काहीतरी करतोय आम्ही आणि आज आमच्या भूमिपुत्रांसाठी, जसं मी त्या दिवशीही म्हणाले की मी आग्रे कोळ्याची पोर आहे, आमच्यासाठी राजसाहेब आजही येत आहेत आणि हे आमचं गाव आहे हे आम्हाला सिद्ध करायची गरज नाही, कारण साहेब आम्हाला सांगतात आहे हे आपलं राज्य, आपण कसं जगायचं आपल्या हातात आहे। म्हणून साहेबांची हेच आहे की साहेबांशिवाय आमचं काहीच नाही। आज साहेब येतात आहे, खूप अभिमान वाटते। आज मीरा भाईंदर अक्षरशः फुलून गेले। आम्ही देखील असं वाटतं की आमचा सण आहे आजचा, की आज आमच्याकडे आमचे आज राजसाहेब येतात। अजूनही काही महिला आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, आज तुम्ही ताई काय सांगाल, आज तुम्ही सभेला आल्यात, काय सांगाल त्या संदर्भात? आणि अजूनही महिला आपल्या ही मराठी लोकांची, मराठी माणसांची एकजूट आहे आणि आज राजसाहेबांची सभा आहे। राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने इथे आलो। या होत्या मन सैनिक सगळ्या महिला, त्यांचं म्हणणं आहे की आज राज ठाकरे जे मीरा भाईंदरमध्ये येत आहे आमच्यासाठी दिवाळीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह आणि वैभव वाघ, TV9 मराठी, मीरा भाईंदर। मीरा भाईंदरमध्ये आज मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज सभा घेणार आहेत आणि ते आज एका मनसे जे कार्यालय आहे त्याचं उद्घाटन सुद्धा करण्यात येणार आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात मन सैनिक जे आहेत ते इथं दाखल झालेले आहेत। आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार त्याकडे संपूर्ण मन सैनिकांचं लक्ष लागलेलं आहे। याचं कारण असं आहे की गेल्या महिन्यात एक इथं घटना घडली होती, ती म्हणजे मराठीने अमराठीचा मुद्दा गाजला होता आणि त्यावरून जो मोर्चा काढण्यात आला होता, मराठी जे संघटनेकडून जो मोर्चा काढण्यात, त्या मोर्चाला विरोध घालण्यात आला होता आणि त्या विरोध घालण्यानंतर मोठ्या प्रमाणात जे पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती, पोलिसांकडून परमिशन देण्यात आली नव्हती आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांनी जे मन सैनिकांची धरपकड केली होती। त्यामुळेच आज मात्र स्वतः राज ठाकरे हे मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत आणि ते नेमके कोणत्यावर तोप डागणार हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। आणि आज राज ठाकरे येणार म्हणून संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये जे मन सैनिक आहेत ते इथं दाखल झालेले आहेत। आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे। आपल्यासोबत काही मन सैनिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका, काय सांगाल, आज तुम्ही साहेबांचे विचार ऐकायला? साहेबांचे विचार करण्याकरता ऐकायला आलो इकडे आम्ही। काय सांगाल, काय होतं? सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज महाराष्ट्रामध्ये मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आहे महाराष्ट्रावरती आणि खरोखर मराठी ही योग्य भाषा, महत्त्वाची भाषा आहे आणि ही भाषा आग्रह आहे आमचा। प्रत्येकानं मराठी बोललं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मुळाची भाषा मराठी भाषा आहे महाराष्ट्राची आणि ही झालीच पाहिजे। तरी सुद्धा जाणून बुजून वाद निर्माण केले जात आहेत, काही जण मराठी अमराठीचा मुद्दा पुढे आणून वाद निर्माण करायचा प्रयत्न, त्या संदर्भात वाद आम्ही निर्माण करत नाहीये। इथे येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी लोकशाहीवरती कुठेतरी दबाव टाकला जातो। हिंदी भाषा बोलून हिंदी भाषेच्या नावाखाली मराठी लोकशाहीला दाबण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रात चालू झालेला आहे।
हे होते सगळे मनसैनिक. त्यांचं म्हणणं आहे की मराठीने अमराठीचा मुद्दा नाहक इथं पेटवला जातोय. आम्हाला कोणत्याही प्रकारचा इकडे प्रॉब्लेम नाही, मात्र ज्या तरीकेने हे राजकारण खेळलं जातं हे चुकीचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव गाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.